लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पाऊस सुरू झाला की नाशिक शहरातील विविध ठिकाणी पर्यटनस्थळी पर्यटकांचा मोठी गर्दी व्हायला सुरुवात होते। दरम्यान पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह काही पर्यटकांना नडलाय। अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची वन विभागानं मोठ्या मुश्किलीनं सुटका केलेली आहे। अंजनेरीवर ट्रेकिंग करता गेलेले 10 तरुण गडावरच अडकून पडले। हे सर्वजण सकाळी गडावर गेलेले होते, मात्र त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्यानं पायऱ्यांवरनं पाणी वाहू लागले। काही तरुणांनी 112 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षानं हा संदेश वन विभागाला कळवला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गडावर जाऊन पर्यटकांना दोरखंडाच्या सहाय्यानं 6 तास मोहीम राबवून सुखरूपपणे खाली आणले। सकाळी गडावर मुसळधार पावसानं पायऱ्यांवर पाण्याचा वेग वाढत गेल्यानं तरुण घाबरले। काहींनी खाली जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक पाण्याचा लोंढा आल्यानं ते खडकामध्ये थांबून राहिले। काहींनी कुटुंबियांना कळवले, त्यांनी आपत्कालीन 112 हेल्पलाईनवर कळवलं। त्यानंतर तरुणांशी थेट संपर्क न झाल्यानं अखेर जिल्हा नियंत्रण कक्षानं वन विभागाशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली। वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी गडावर गेले। पाऊस आणि पायऱ्यावरून वाहणारे पाणी ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तरुणांना दोरखंड आणि हाताची साखळी करत सुखरूप खाली आणल्यानंतर या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला। दरम्यान 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अंजनेरी गडावरून पर्यटकांना सुखरूप खाली उतरवलं। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।